हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, DMAR कडून JNMच्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची नोटीस आलेली आहे आणि तीच नोटीस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ JNM आणि BSc नर्सिंग दोन्हीसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की JNMचे कॉलेजेस बंद होऊन आता डायरेक्टली BSc नर्सिंगचे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्यांचं रूपांतर होणार आहे. म्हणजे JNMचं अपग्रेडेशन होऊन डायरेक्ट BSc नर्सिंगचे गव्हर्नमेंट कॉलेजेस त्या ठिकाणी चालू करण्यात येणार आहेत, अशी ही ऑफिशियल नोटीस आलेली आहे आपल्या DMAR कडून. ओके फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच नोटीस बघणार आहे आणि याच्यामध्ये किती पर्सेंटाइल खरी नोटीस आहे आणि किती पर्सेंटाइल खोटी नोटीस आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर चला मित्रांनो, जी आपली ऑफिशियल नोटीस आहे तर ती बघू आणि जाणून घेऊया की ॲक्च्युअल या नोटीस. मित्रांनो, आपल्याकडे ही ती ऑफिशियल नोटीस आहे. इथे तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य म्हणजे DMAR कडून ही नोटीस आलेली आहे आणि ही नोटीस कधी आलेली आहे तर 17/6/2025 रोजी ही नोटीस आलेली आहे. आता आपण बघूया की या नोटीसमध्ये काय इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. अधिष्ठाता वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकक्ष, प्राचार्य आणि अधिसेविका. ओके, इथं त्यांनी 10 कॉलेजेसचे नावं पण दिलेले आहेत. ओके, आता हे 10 कॉलेजेस कोणते आहेत आपण सर्वात पहिले ते बघू. तर मुंबई, त्यानंतर गोते रुग्णालय मुंबई, सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई, त्यानंतर धुळे, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सोलापूर, त्यानंतर पद्मश्री सांगली, त्यानंतर छत्रपती राजे रुग्णालय कोल्हापूर, त्यानंतर अंबाजोगाई, त्यानंतर लातूर, अकोला आणि नागपूर. तर असे इथे या 10 कॉलेजेसचे त्यांनी इथे नावं दिलेले आहे. आता विषय काय आहे, संचालनालयाच्या अधिपत्याखालील राज्यातील 10 नर्सिंग संस्थांमध्ये सुरू असलेल्या सामान्य परिचारिका व प्रवासिका या अभ्यासक्रमाच्या सन 2025-26च्या प्रवेश प्रक्रियेस स्थगिती देण्याबाबत. ओके मित्रांनो, तर हे जे 10 कॉलेजेस दिलेले आहेत, ओके, मुंबईमधले 2 आहेत, त्यानंतर धुळेमध्ये 1 आहे, त्यानंतर सोलापूरमध्ये आहे, त्यानंतर सांगलीमध्ये आहे, कोल्हापूर, त्यानंतर अंबाजोगाई, त्यानंतर लातूर, अकोला आणि नागपूर. तर ह्या 10 ठिकाणी जे गव्हर्नमेंट कोणते कॉलेजेस आहेत मित्रांनो, GNM. ओके, जे गव्हर्नमेंट JNM कॉलेजेस आहेत तर त्यांच्या 2025-26च्या प्रवेश प्रक्रियेस स्थगिती देण्याबाबत. म्हणजे काय, इथे JNMचे ॲडमिशन ह्या वर्षी करवायचे नाही आहेत. ओके, समजलंय? शुद्ध मराठीमध्ये इथे दिलेले आहे, प्रवेश प्रक्रियेस स्थगिती देण्याबाबत. तर हा या पत्राचा विषय आहे आणि संदर्भ काय आहे, शासन पत्र क्रमांक NUIR ओके 2016 आणि संचालनाचे पत्र क्रमांक सवय परिचार्या अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया JNM. ओके, तर हे 2 संदर्भ आहेत. आता खाली नेमकं ॲक्च्युअल मायना काय आहे तर तो आपण. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट नोटीस तुमच्या सर्वांसाठी. MH नर्सिंग ॲडमिशन 2025-26 BSc नर्सिंग JNM आणि ANM यामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्या मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स या चॅनलची पेड काउन्सिलिंग सर्व्हिस आपल्यासाठी चालू आहे. ॲडमिशन काउन्सिलिंग सर्व्हिस मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स युअर पार्टनर इन नर्सिंग करिअर एज्युकेशन. ओके मित्रांनो, तर याच्यामध्ये तुम्हाला आपल्याकडून 15 सर्व्हिसेस भेटणार आहेत आणि या 15 सर्व्हिसेस चार्जेस जे आहेत तर ते आपण फक्त ₹499 ठेवलेले आहेत. तर मित्रांनो, आपल्याकडे 2 टाईपच्या काउन्सिलिंग यावर्षी अवेलेबल आहेत, विथ रजिस्ट्रेशन आणि विदाऊट रजिस्ट्रेशन. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आपल्याकडून रजिस्ट्रेशन पण करून घ्यायचं असेल, चॉईस फिलिंग पण आणि सर्व काउन्सिलिंग सपोर्ट पण पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपली जी फीज आहे तर ती फीज फक्त आहे ₹999. ओके, ₹999 तुम्हाला सर्व काउन्सिलिंगचा पूर्ण सपोर्ट मिळेल. घर बसल्या सर्व तुम्हाला रजिस्ट्रेशन पण करून मिळेल, तुमची चॉईस फिलिंग पण करून मिळेल. तुम्हाला कुठल्या सायबर कॅफेमध्ये जाण्याची सुद्धा गरज नाहीये. ओके, जर तुम्ही बाहेरून जरी सायबर कॅफेमधून रजिस्ट्रेशन करत असाल तरी पण आपल्याकडे सेकंड बॅच अवेलेबल आहे आणि त्या बॅचची आपल्याकडे प्राईस आहे मित्रांनो फक्त ₹499. म्हणजे जे विद्यार्थी बाहेरून रजिस्ट्रेशन करतील बट त्यांना काउन्सिलिंग सपोर्ट पाहिजे आहे, चॉईस फिलिंगमध्ये सपोर्ट पाहिजे आहे, कॉलेज अलॉटमेंटमध्ये सपोर्ट पाहिजे आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण सेकंड बॅच ओपन केली आहे, जिची फीज आहे फक्त ₹499. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसेसबद्दल प्रॉपरली माहिती नाहीये, ज्या विद्यार्थ्यांच्या जवळपास सायबर कॅफे नाहीये, ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं कसं माहिती नसेल, डॉक्युमेंटबद्दल काही क्वेरीज असेल तर त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्टली आपल्या या दोन्ही पण बॅचेसमध्ये तुम्ही एंटर करू शकता. ओके फ्रेंड्स, तर आपल्याकडे 2 बॅचेस आहेत, काउन्सिलिंग प्लस रजिस्ट्रेशन, ज्याची किंमत आहे फक्त ₹999 आणि जी सेकंड बॅच आहे तिच्यामध्ये आपण ठेवलेली आहे फक्त ₹499, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काउन्सिलिंग सपोर्ट तुमच्या ॲडमिशनपासून तर तुमच्या रजिस्ट्रेशन, त्यानंतर ॲडमिशन आणि तुमचे पासआउट होईपर्यंत BSc नर्सिंगमध्ये सर्व सपोर्ट तुम्हाला ह्या बॅचेसमधून मिळत राहणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना आपली बॅच घ्यायची असेल तर त्या विद्यार्थ्यांनी लगेच मला ह्या दिलेल्या नंबरवर DNM करायचं आहे, 9284062215. ह्या नंबरवर तुम्ही मला डायरेक्टली DM करायचं आहे किंवा डायरेक्टली ह्या ज्या बॅचेस आहेत तर याची गुगल फॉर्मची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही डायरेक्टली तिथून डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि आपला फॉर्म जो आहे तो फिल करायचा आहे आणि पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर
तिथे स्क्रीनशॉट अपलोड करायचा आहे किंवा डायरेक्टली ॲडमिन सोबत पण कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर थर्ड इम्पॉर्टंट थिंग म्हणजे आपला एक WhatsApp ग्रुप आहे. WhatsApp ग्रुप पण फुल होत आलेला आहे. लिमिटेड सीट्स आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये पण बाकी आहेत. तर त्याची पण लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जॉइन होऊ शकता. ॲडमिन सोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपले जे रिमेनिंग तुमची जी इन्फॉर्मेशन असेल किंवा तुम्हाला जर काही शंका असतील काउन्सिलिंग बॅचबद्दल, ॲडमिशनबद्दल, तुम्ही डायरेक्टली तिथे ॲडमिशनबद्दल ॲडमिनसोबत कॉन्टॅक्ट करू शकता. ओके फ्रेंड्स, तर बघूया आपली ऑफिशियल नोटीस. आपण बघत होतो की JNM कॉलेजचं अपग्रेडेशन होत आहे BSc नर्सिंगमध्ये. ओके मित्रांनो, तर वळूया आपल्या ॲक्च्युअल टॉपिककडे. तर ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये एंटर करायचं असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर मला लगेच DM करा. तुमचं आजच एनरोलमेंट बॅचमध्ये करून घेतलं जाईल. तर आपली जी ॲक्च्युअल टॉपिक आहे तर तो आहे उपरोक्त विषयाच्या संदर्भीय पत्रान्वये संचालनालयाच्या अधीनस्थ संस्थांमध्ये सन 2025-26 या वर्षातील जनरल नर्सिंग मिडवायफरी या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. ओके, आता इथे काय दिलेलं आहे की संदर्भित जे इथं हे जे 2 पत्र आहेत, ओके, संदर्भ दिलेले आहेत. तर ह्या 2 पत्रांच्या अनुसार 2025-26 या वर्षातील जनरल नर्सिंग मिडवायफरी म्हणजे JNM या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजे आता हे जे 2 संदर्भ आहेत तर ते काय सांगतायत की JNMचे ॲडमिशन स्टार्टिंग झालेले आहेत. म्हणजे 2025-26 साठी आपण हे ॲडमिशन चालू करत आहे. तथापि आता पुढची इम्पॉर्टंट नोटीस आहे. ओके, तथापि संचालनालयाच्या अधीनस्थ संस्थांमध्ये सुरू असलेला JNM, ओके, सुरू असलेला म्हणजे ज्या कॉलेजेसमध्ये JNM सुरू आहे, जे 10 कॉलेजेसवरती आपण बघितले, JNM हा अभ्यासक्रम BSc नर्सिंग या अभ्यासक्रमात अपग्रेडेशन करून म्हणजे काय करायचं आहे की हे जे 10 कॉलेजेस आहेत तर ते 10 कॉलेजेसमधला जो JNMचा कोर्स आहे तर तो JNMचा कोर्स आता काय होणार आहे, BSc नर्सिंगमध्ये अपग्रेड होणार आहे. ओके, अभ्यासक्रमात अपग्रेडेशन करून BSc नर्सिंग अभ्यासक्रम राबवण्याची कार्यवाही सुरू असल्याने म्हणजे आता इथे काय आहे की JNMचे जे कॉलेजेस आहेत तर त्याचं अपग्रेडेशन करून BSc नर्सिंग या अभ्यासक्रमात त्याचं रूपांतर होत आहे आणि याची कार्यवाही पण चालू झालेली आहे. इथं दिलेलं आहे अभ्यासक्रमाची कार्यवाही सुरू असल्याने संचालनालयाच्या संदर्भ क्रमांक 2 च्या पत्रास स्थगिती देण्यात येत असून हे जे संदर्भ क्रमांक 2 आहे तर याला आता काय दिलेले आहे, स्थगिती देण्यात येत असून तूर्तास संचालनालयाच्या पुढील आदेशापर्यंत सन 2025-26 या वर्षातील JNM अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भातील कोणतीही कार्यवाही प्रस्तावित करू नये. म्हणजे हे जे 10 कॉलेजेस आहेत तर त्यांनी आता JNMसाठी कोणताच नोटीस गव्हर्नमेंटला द्यायचा नाहीये. कारण की इथं डायरेक्टली आता BSc नर्सिंगचे जे कॉलेजेस आहेत तर ते स्टार्ट होणार आहेत. म्हणजे मित्रांनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट नोटीस आहे ती म्हणजे JNMचे 10 कॉलेजेस बंद होऊन तिथं डायरेक्ट गव्हर्नमेंटचे 10 BSc नर्सिंग कॉलेजेस ह्या वर्षी स्टार्ट होणार आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना BSc नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, जे विद्यार्थी आत्तापर्यंत गव्हर्नमेंट कॉलेज असं करत होते, तर डायरेक्टली 10 गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याकडे स्टार्ट होत आहेत आणि 10 गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे नियर अबाउट 500 जागा. ओके, JNMच्या तर तिथे 40च जागा होत्या, पण BSc नर्सिंगच्या 50 जागा आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये असतात. तर डायरेक्टली 500 विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. 500 विद्यार्थ्यांसाठी नवीन 10 कॉलेजेस BSc नर्सिंगची ह्या वर्षी स्टार्ट होणार आहे. तर मित्रांनो, ही होती खूप इम्पॉर्टंट नोटीस जी आपण आजच्या व्हिडिओमधून बघितली. ओके, तर याच्यामध्ये जर तुम्हाला शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लगेच विचारा. त्यानंतर ही जर डायरेक्टली ऑफिशियल PDF तुम्हाला लागत असेल तर तुम्ही इथून डायरेक्टली स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. अदरवाईज डायरेक्टली मला DM करा, तुम्हाला ही PDF मी तिथे शेअर करेल. ओके फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओचा इम्पॉर्टंट टॉपिक काय होता की BSc नर्सिंगचे 10 गव्हर्नमेंट कॉलेजेस स्टार्ट होत आहेत आणि JNMचे 10 गव्हर्नमेंट कॉलेज स्टॉप होत आहेत आणि हे 10 गव्हर्नमेंट कॉलेज JNMचे अपग्रेड होऊन डायरेक्टली रूपांतर होत आहे BSc नर्सिंगमध्ये. ओके फ्रेंड्स, तर आय होप तुम्हाला सर्वांना आता समजलं असेल की किती BSc नर्सिंगचे गव्हर्नमेंट कॉलेजेस चालू होतील आणि JNMच्या विद्यार्थ्यांची ॲडमिशन प्रोसेस कशी असेल. अजूनपर्यंत आपल्याला कन्फर्मेशन न्यूज आलेली नाहीये की कोणते कॉलेजेस नवीन स्टार्ट होणार आहेत. DMARने फक्त एक नोटीस टाकलेली आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की आता BSc नर्सिंग जे आहेत नवीन गव्हर्नमेंट कॉलेजेस चालू होणार आहे. कोणत्या ठिकाणी, तर ज्या ठिकाणी ऑलरेडी JNMचे कॉलेजेस आहेत, जे गव्हर्नमेंट JNMचे कॉलेजेस आहेत, तर तिथे आता डायरेक्टली BSc नर्सिंग हा प्रोग्राम चालू करण्यात येणार आहे. तर असे DMARने नोटीस दिलेली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आता गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर एंट्री घ्यायची असेल आणि तुमचे पर्सेंटाइल पण थोडे कमी जर असेल तर तुमचा नंबर तिथे लागू शकतो. त्यासाठी इम्पॉर्टंट काय की तुम्हाला आपली पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये एंटर करणे. तर मित्रांनो, आपल्याकडे दोन्ही पण टाईपच्या बॅचेस आहेत. विथ रजिस्ट्रेशन पण आहे आणि विदाऊट रजिस्ट्रेशन पण आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन प्लस काउन्सिलिंग ही बॅच जर तुम्ही घेतली तर या बॅचची किंमत तुम्हाला फक्त पडणार आहे ₹999. ओके, फक्त 999 मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन पण होणार आहे, तुमची चॉईस फिलिंग पण होणार आहे आणि तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये पण
प्रॉपरली सपोर्ट मिळणार आहे. आणि दुसरी जी बॅच आहे, ज्या विद्यार्थ्यांना सायबर कॅफेमधून रजिस्ट्रेशन करायचं असेल, ज्यांना आपल्याकडून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं नसेल, फक्त काउन्सिलिंग सपोर्ट पाहिजे असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण बॅच ठेवलेली आहे फक्त 499 म्हणजे 499 रुपयामध्ये तुम्हाला सेकंड बॅच मिळणार आहे. तर अशा पद्धतीच्या आपल्या 2 बॅचेस आहेत. तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन बॅचमध्ये जर एंट्री करायची असेल, तर खाली दिलेला जो नंबर आहे, त्या नंबरवर मला आजच मेसेज करा. तुमचं आजच एनरोलमेंट करून घेतलं जाईल. त्यासोबत आपला हा जो व्हिडिओ आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp ग्रुपची लिंक आहे. तुम्ही डायरेक्टली तिथून आपला WhatsApp ग्रुप पण जॉइन करू शकता आणि जे आपले रजिस्ट्रेशनचे फॉर्म्स आहेत, तर रजिस्ट्रेशन फॉर्मचे लिंक पण तिथे दिलेले आहेत. तुम्ही पण तिथून डायरेक्टली आपले पेड काउन्सिलिंगचे फॉर्म्स फिल करू शकता. ओके फ्रेंड्स, तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती सर्वांना आवडली असेल, समजली असेल. याच्यामध्ये जर काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील, तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त पालकांपर्यंत आणि मित्रांपर्यंत शेअर करा, ज्यांना BSc नर्सिंग किंवा JNMमध्ये 2025 या शैक्षणिक वर्षामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. धन्यवाद मित्रांनो.